ये बात याद रखना, दुनिया में कोई चीज फ्री में नहीं मिलती, चुपचाप खाओ। बापरे। सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता सकाळची वेळ आहे आणि दानिशोबी शाळेमध्ये गेले आणि त्यानंतर आता मला सुद्धा जायचं आहे आणि इलेक्शनमुळे आता सुट्ट्यासुद्धा आहे आणि या सुट्ट्यामध्ये मला ब्लाऊज आधी शिवायची आहे. तर ते मेशोवरून मी ऑर्डर केली होती साडी, मम्मीकडून एक साडी मी म्हणजे ऑनलाईन शॉपिंग केली यावर्षी आणि ऑफलाईन म्हणजे असं वाटत नव्हतं हे घ्यावं का की ते घ्यावं म्हणून. जेव्हा माहेर गेल्यानंतर जेव्हा मी बर्थडेवर गेलो तर कधीच असं वाटलंच नाही की खरंच घेऊ दे म्हणून, काहीच नाही. आणि नंतर घरी आल्यानंतर आम्ही दोघींनी पण शॉपिंग केली होती, तिचेसुद्धा ऑर्डर आले आणि माझेसुद्धा आले. तर आपल्या ऑर्डर अनबॉक्सिंगचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवले आहे. तर तुमच्यापर्यंत ते पोहोचले असेल किंवा नक्की पोहोचेलच समोर. एखादी व्हिडिओ लेट होत आहे आणि हे व्हिडिओ येईपर्यंत ते व्हिडिओ आले असेल. तर चला मग आता तर ते ब्लाऊज आहे, तर त्या साडीवरचे ब्लाऊज आता शिवायचे आहे सुट्ट्यामध्ये. तर आणि वरून शिवणं होते की नाही होत मलाही नक्की माहिती नाही, कारण आता सुट्ट्या आहे. तर शेतातला सुद्धा कापूस आलेला आहे, तर तोही वेचायचा आहे. तर पाहते, इकडचं पण राहते, चक्की पण राहते आणि रात्रीचा स्वयंपाक करणार आहे की मग ब्लाऊज शिवणार आहे. थकल्यासारखं होतं आणि नंतर मग होतच नाही म्हणजे शिवणं वगैरे. तर म्हणून पेंडिंग असते म्हणजे सगळ्याचं काही ब्लाऊजचं. तर चला आता करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता इथे दिसत असेल धांडे, तर हे धांडे आणले आहे. याच्यावरून तुम्ही ओळखलं असेल की लग्न आहे म्हणून तुळशीचं. तर आधी रांगोळी वगैरे काढून घेते, आत्ताच आली मी, थोडा वेळ झाला. तर आता आपण तुळशीला थोडं सजवून घेऊ. तर आता राहिलेलं आहे ते फक्त स्वयंपाक झाला एकदाचा की नंतर मी पण स्वतःला आवरायला बरी होते. आणि वरून आता 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत दानिश पण येणार आणि 8 वाजेपर्यंत येणार. तोपर्यंत 7:30 वाजता राहू पण येते. नंतर चाय पाणी झाला तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होते. बघते आता स्वयंपाकामध्ये काय आहे ते करते. आणि रावांना तसं सांगितलं की श्रीखंड वगैरे आणजा म्हणून थोडं. तर म्हणून चला तर आता आपण आधी स्वयंपाक आटोपते आणि नंतर स्वयंपाक करता करता बोलतेच. ताईंचा जो आपला दिवाळीचा पावणचार असते तर ते पावणचार वगैरे झालेला आहे, पण हा ब्लॉग आधी टाकते कारण पावणचाराचा ब्लॉग आपण नंतर पण टाकू शकते म्हणून. आणि त्यानंतर आता टिपूर पौर्णिमा आहे समोर, तर टिपूर पौर्णिमेचा एक ब्लॉग आहे तो सुद्धा या ब्लॉगनंतर असणार आहे. तर इकडे आता तुळशीचं लग्न म्हणजे काहीतरी गोड म्हणून आपण नक्की करणार आहे. आणि मग माझी मम्मी नेहमी तुळशीच्या लग्नाला साखरेच्या पोळ्या किंवा एक शिरा रव्याचा करून शिऱ्याच्या पोळ्या करते. तर त्याप्रमाणे इकडे मला धावपळ पण होती, तर इकडे मी साखरेच्या पोळ्या करून घेतल्या. आणि तव्याला जेव्हा पोळी चिटकते तर तेव्हा आपण तेल लावलं तर तेलाने दुसरी पोळी चिपकणार नाही. आणि आपण साध्या पोळ्या जेव्हा करतो तेव्हा तवा खराब न होऊन आपल्या साध्या पोळ्या पण चांगल्या होणार, म्हणून थोडं तेल लावून जर आपण पोळ्या केल्यानंतर अगदी चांगल्या पोळ्या होऊन जाते. आणि इकडे आता माझा स्वयंपाक आधी आटपून घेते आणि त्यानंतर राव पण आले होते, आमचं चहा पाणी आटोपला. आणि त्यानंतर आता मी इकडे नैवेद्य म्हणून इकडे काढती आहे. श्रीखंड आणलं होतं रावांनी, तर श्रीखंड आणि मी इकडे छोट्या 4-5 नैवेद्याच्या पोळ्या केल्या आणि इकडे गाईला आणि चुलीला दानिशला करायला लावलं. तर त्याने तिकडे नैवेद्य करून घेतले. आता हे जे काही नैवेद्य आहे ते आता मी इकडे करून घेते. आणि आता जी आहे आपली मांडणी, तर माझी मांडणी सोपीच असते. प्रत्येकाची जे मांडणी आहे ते खूप भरपूर वेगळी असते आणि कोणी नसेल काही तर साधं पण केलं तरी चालते. पण आईच्या घरपासून माझं नेहमीचं असंच आहे, तर मी त्याचप्रमाणे करते. आपला एक छोटा मोठा पाट आहे तो ठेवला, त्यावर आसन हातरलं की मुठभर तांदूळ ठेवायचे. कधी पण आपण कलश जेव्हा ठेवतो ना गडवा, तर तो असा रिकामा खाली नाही ठेवायचा, त्यावर तांदळाची रास ठेवायची आणि तांदळाच्या राशीवर गडवा ठेवून त्यामध्ये भरला गडवा म्हणजे पाण्याने भरलेला गडवा घ्यायचा आणि त्यावर एक तांब्याची प्लेट ठेवून त्यावर मी आपला छोटा कृष्ण ठेवलेला आहे. त्यानंतर दिवे वगैरे रांगोळी अशी छोटीशीच काढली आणि त्यानंतर थोडक्यात आपला तुळशी विवाह मी पार पाडला. तर इकडे रिधू येणार होता, पण तोही लवकर झोपून दिवसभर खेळला असेल, तोही थकला होता, तर त्यामुळे तो पण झोपला होता. तर आम्ही इकडे आता आमची आरती जे काही आहे, तर लग्नामध्ये दानिश उभीचं चालू होतं की आम्ही पकडू म्हणून म्हणजे ते दुपट्टा, पण काहीतरी बॅलन्स होत होता म्हणून राव तिकडे खालच्या साईडला गेले आणि दानिश इकडे वरच्या साईडला आला आणि ते बरोबर त्यांचं झालं सारखं. तर चला आता आमच्या इकडे तुळशी आता आम्ही आटपून घेते.
वक्रतीने तुंडे रामवीर भाविरक्षा विसुरवंदना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना सोने मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय Happy birthday to you. Happy birthday to you. कान गलवला त्याला तुझे भूते मग दोस्तों केक खाना हो तो लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो और फिर खुद से पैसों से केक लेके आओ। ये बात याद रखना, दुनिया में कोई चीज फ्री में नहीं मिलती, चुपचाप खाओ। Oh my god. पेज नंबरवर आहे नाही ना ग आता तर ते असं ना बॉडी पार्ट्स वाला सेन्स ऑर्गन वाला काय लवकर काढ लवकर 2 मिनिटं दादा थांब ना मला कशी बुक्का कशी ठेवून राहिली आज बॅग का तिथे ठेवण्याची पद्धत काय मला माहिती आहे तुझ्या शाळेतली हे बाय काय आईज नोज इयर स्किन टंग द किड सी हां मम्मीला लर्न केलं हां हे आईज नोज इयर्सचे स्पेलिंग लर्न. आता आम्ही सांगते तुम्हाला नक्की बर्थडे कोणाचा होता. कोणाचा होता मी? माझा. तुझा जानेवारी महिन्यात होता आणि माझा पण नव्हता, दानिशचा सुद्धा नव्हता आणि प्रतीकचा बर्थडे जो आहे तो पूर्ण वर्षाचा लास्ट दिवस म्हणजे 31 डिसेंबर. तर तेव्हा आहे 31 तारखेला पुढच्या महिन्यात त्याचा. पण मग बड्डे कोणाचा नाही तर केक का बरं आणला. बड्डे कोणाचाच नव्हता. प्रगतीला आणि प्रतीकला केक खाण्याची आवड झाली तर मध्येच तर दोघंही म्हणाले की आपण केक खाऊ का. तर दोघंही जण गाडी घेऊन गेले आणि केक आणला तर मग काय एकटं घरी जाऊन खायचं. तर म्हणून इकडे दानिश आहे आणि ओवी पण आहे म्हणून ते इकडंच आले घरी. तर म्हणून आम्ही सगळे मिळून केक कट केला आणि सगळे मिळून आम्ही तो चम्मचनी खाऊन टाकला. तर असं झालं. तर आता केक आमचा पूर्ण फिनिश झालेला आहे आणि कधी कधी होतं मूडप्रमाणे आपलं सीझनप्रमाणे मूड पण चेंज होतं. असं काही आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पण कधी कधी काही खाण्याची येते का? काय येते? हुकी आवड येते का तुम्हाला? तर इकडे ओवी तुला आवडला? पायनॅपल फ्लेवर होता हो ना. तर चला मग आता आपलं तुळशीचं लग्नसुद्धा झालं, आमचा केक एन्जॉयसुद्धा झालेला आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आणि तुम्हीसुद्धा काही आवड झाली तर असंच आणून खायचं म्हणून खाता की नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा म्हणजे जे व्हिडिओ मी अपलोड करतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी येईल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.